अक्षय तृतीयेला इंडियन लोकांनी 20,000 करोडचं सोनं खरेदी केलं. मित्रांनो, सोन्याबद्दल आपले इंडियन लोक खूप भावनिक आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं आणि चांदी याचा जर आपण रिटर्न्स बघितले एवढ्या 1-1.5 वर्षांमधले, तर ते मी तुम्हाला सांगतो. सोन्याने जवळपास 60% रिटर्न्स दिले, चांदीने 150% रिटर्न्स दिले आणि इक्विटीने जवळपास 0 रिटर्न्स दिले. ठीक आहे. तर आता एक प्रश्न आपण स्वतःला विचारण्यासारखा आहे की आपण गुंतवणूक करताना अशा ॲसेट क्लासमध्ये गुंतवणं गरजेचं आहे का, की त्या ॲसेट क्लासने खूप सारे रिटर्न्स दिलेले आहेत आणि दुसऱ्या क्लासने अजिबात रिटर्न दिलेले नाहीत. तर मित्रांनो, गुंतवणूक करताना लक्षात घ्या, ज्या ॲसेट क्लासने 1-1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं रिटर्न्स दिलेले नाहीत, तशाच ठिकाणी गुंतवणुकीच्या संधी सगळ्यात जास्त असतात. सोनं आपल्या पोर्टफोलिओला प्रोटेक्ट करतं किंवा स्टॅबिलिटी निर्माण करून देतं, याबद्दल अजिबात दुमत नाही आहे. पण हे लाँग टर्ममध्ये फक्त सोनं आणि चांदी आपल्याला वेल्थ क्रिएट करून देणार नाही आहे. गोल्ड घ्या, काहीही हरकत नाही आहे, पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10% जास्त गोल्डचं अलोकेशन असण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. गोल्डमध्ये गुंतवणूक करताना, सिल्वरमध्ये गुंतवणूक करताना इक्विटीमध्ये SIP करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गर्दीला फॉलो करून कधीही वेल्थ क्रिएशन होत नाही, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये वेल्थ क्रिएशन करायचं असेल, SIP सुरू करायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल, तर मी आहेच. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. थँक्यू.